मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झालाय। मुंबई ठाण्यासह नवी मुंबईत सीएनजीचा तुटवडा निर्माण झालेला आहे। काल दुपारपासून पंपावर सीएनजी नसल्यानं बहुतांश ठिकाणी वाहनधारकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। सीएनजी उपलब्ध नसल्यानं ओला उबेरसह रिक्षा चालकांनाही फटका बसलेला आहे। सीएनजी अभावी सकाळपासून रस्त्यांवर रिक्षा आणि टॅक्सीची संख्या देखील कमी दिसतेय। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना रस्त्यावर ताटकळत उभं राहावं लागतंय। रात भर गाड़ी खड़ी थी, गैस ही नहीं मिला। उसके बाद सुबह लाइन लगाया, तभी जाकर 9 बजे पंप पे पहुंचे हैं। अभी गैस भरा गया, अभी गाड़ी चालू। 6 बजे से इधर नंबर लगाया हूँ, अपना आगर बाजार सीधी विनायक इधर से नंबर से। अच्छा, अभी सीएनजी भरा क्या? हाँ, सीएनजी भर रहा हूँ, अभी नंबर अभी तक पहुँचा हूँ। कल से क्या क्या समस्या हुई आपको? कल से अपना दोपहर से सीएनजी का ऐसे ही चल रहा है, अभी पता नहीं कि अब तक ये चलेगा। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। काल वडाळा परिसरात सीएनजी गॅस पाईपलाईनला झालेल्या नुकसानामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काल दुपारनंतर सीएनजी पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला होता आणि यामुळे टॅक्सी, ऑटो आणि ओला उबेरला मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसलेला होता। रस्ते वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम झालेला होता। काल रात्रीपासून सीएनजी पुरवठा काही स्टेशनवरती सुरू करण्यात आलेला आहे। याचा फटका आपल्याला आज सकाळी सुद्धा पाहायला मिळतंय। सध्या आपण दादर इथल्या भारत पेट्रोलियम इथे उपस्थित आहोत आणि या ठिकाणाहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो आपण घेतोय। इथे आपण जर बघितलं तर मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत सीएनजी भरण्यासाठी। 500 मीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत, कारण काल दिवसभर, काल दुपारनंतर खरं तर सीएनजीचा पुरवठा खंडित झालेला होता। त्यामुळे ठिकठिकाणी टॅक्सी, ऑटो जे आहेत ते थांबलेले होते आणि चालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागलेलं होतं। अजूनही काही स्टेशनवरती सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे इतर काही जे सीएनजी स्टेशन आहेत त्यांच्यावरती ताण जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। या स्टेशनवरती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या सीएनजी भरण्यासाठी। काही चालकांशी बातचीत केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की मागील 3 तासांपासून आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलोय, कारण इतर स्टेशनवरती सीएनजी अजूनही उपलब्ध नाहीये। सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की कधीपर्यंत सीएनजीचा पुरवठा हा सुरळीत होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।